नमस्कार मंडळी, खाली इंडियन वीकली हेल्दी ब्रेकफास्ट मेनू दिलेला आहे. संपूर्ण आठवड्याभरासाठी आपण काय ब्रेकफास्ट करायला पाहिजे याचा सविस्तर तक्ता दिलेला आहे. हा मेनू कुटुंबासाठी योग्य, पचनास हलका आणि वजन नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करणारा हा चार्ट आहे. तुम्ही नक्की फॉलो करा आणि पूर्ण बघा की मंडे टू संडे आपल्याला आहारामध्ये काय काय घ्यायचं आहे. डायबेटीस फ्रेंडली आणि लहान मोठ्यांसाठी सर्वांसाठी चालेल असा हा मेनू चार्ट आहे. मंडे म्हणजे सोमवारला भाजी पोहे म्हणजे भाज्या टाकून केलेला पोहा, शेंगदाणे, पोहे पातळ धुतलेले, कांदा, वाटाणा, गाजर, हळद, मोहरी, कढीपत्ता, वरून लिंबू पिळायचं आणि मस्त कोथिंबीर टाकायचं. पौष्टिक असा आपला सकाळचा नाश्ता तयार झालेला आहे. फायदे: पचनास हलका, आयरन युक्त, सोबतच कोमट दूध घ्या आणि किंवा मग ग्रीन टी घ्या. मंगळवारी मल्टीग्रेन भाजी उपमा. रवा, ज्वारी, बाजरी पीठ, भरपूर भाज्या घाला आणि तेल कमी. फायदे: फायबर जास्त, पोट भरलेलं राहतं. सोबतच नारळाची चटणी, बुधवारी म्हणजेच वेडनेसडेला मुगाच्या डाळीचा चिला, भिजवलेली मूग डाळ, आलं, जिरं तव्यावर कमी तेलामध्ये मस्त असा चिला करायचा. फायदे: प्रोटीन रिच, वजन कमी करण्यासाठी अगदी उत्तम. सोबतच दही, पुदिन्याची चटणी, गुरुवारी इडली सांबार, तांदूळ आणि उडदाच्या डाळीची
सांबारमध्ये भरपूर भाज्या घालायच्या. फायदे: हलके, गट फ्रेंडली, सोबतच नारळ चटणी पण घ्यायची. शुक्रवारला म्हणजेच फ्रायडे थालीपीठ बाजरी आणि ज्वारीचे. कांदा, भरपूर मेथी, कोथिंबीर, तूप, तेल फार कमी टाकायचं. फायदे: हाडांसाठी चांगले, फायबरयुक्त, सोबतच ताक किंवा दही सुद्धा देऊ शकता. सॅटरडे म्हणजे शनिवारला व्हेज ओट्स, ओट्स मध्ये भरपूर भाज्या घालायच्या. मीठ, मिरी, जिरं. फायदे: कोलेस्ट्रॉल कमी होतो. सोबतच हर्बल टी, संडे म्हणजेच रविवारला डोसा, प्लेन डोसा किंवा मग मसाला डोसा, रवा आणि नाचणीचा डोसा करा. कमी तेलामध्ये पौष्टिक असा नाश्ता तयार होतो. सांबाराची चटणी, सांबार किंवा मग चटणी. फायदे: एनर्जी, टेस्ट, सोबतच एक फळ, सफरचंद, पपई. रोज सकाळी उठल्यावर ऑप्शनल पण फायदेशीर कोमट पाणी, लिंबू. किंवा मेथी दाणे भिजवलेले. मेथी दाणे भिजवलेले पाणी प्यायचं आणि मेथी सुद्धा खाऊ शकता. हेल्दी ब्रेकफास्ट टिप्स. ब्रेकफास्ट अजिबात स्किप करू नका. तळलेले पदार्थ टाळा. पांढरी साखर तर अजिबातच खाऊ नका. मैदा सुद्धा कमी काय पूर्णपणेच बंद करा. मैद्याऐवजी तांदळाचं पीठ वापरा, कॉर्नफ्लोअर वापरा, पण मैदा अजिबात आहारात घेऊ नका. मैद्याचे पदार्थ खायला कुरकुरीत वाटतात, पण ते आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत. त्यामुळे मैदा टाळा. तुम्ही सुद्धा खाऊ नका आणि कुटुंबियांना सुद्धा खिलवू नका.
8-9 वाजेपर्यंत नाश्ता करा. तर ही होती माहिती हेल्दी ब्रेकफास्ट मेनू संपूर्ण 7 दिवसांचा. तुम्हाला कशी वाटली ही माहिती नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही सुद्धा वरील मेनू चार्ट नक्की फॉलो करा आणि हेल्दी राहा. तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. वरील माहिती आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशी छान छान माहिती बघण्यासाठी. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे सर्वांना सुद्धा त्यांचे आरोग्य हेल्दी ठेवण्यास मदत होईल. ह्या मेनू चार्टमुळे आपल्याला माहिती सर्व असतं पण आपण फॉलो करत नाही. तर हा चार्ट बघून तुम्ही नक्की फॉलो करा, सेव्ह करा, प्रिंट आउट काढून आणा आणि आपल्या किचनमध्ये हा चार्ट लावा आणि रोज हा मेनू चार्ट तुम्ही फॉलो करा. नक्कीच हेल्दी राहाल. तर या मेनू चार्टसाठी नक्की एक लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा आणि पुढील माहिती कोणत्या विषयावर पाहिजे मला कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया पुढील माहिती सोबत. तेव्हापर्यंत स्वस्थ राहा, मजेत राहा, आनंदी राहा. तर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला बाय बाय.